नॉर्थ ईस्टमध्ये प्रत्येक स्टेटनी रफली आय विल से दॅट येस ईच स्टेट मे बी वन ऑट स्टेट इज नॉट देअर स्वतःचे हेलिकॉप्टर्स प्रायव्हेटली हायर केलेत. स्वतःच्या सिटिझन्सला गुवाहाटीवरनं शिलाँगला जायला एक नॉमिनल रेटमध्ये फी पडते अँड दोज व्हेरियस प्रोसेसेस आर देअर. रोजचं त्यांचं एक शेड्यूल ठरलेलं आहे. अरे वा. अरुणाचलमध्ये मी 17 ऑपरेट करतो. त्यांचं वीकली शेड्यूल ठरलंय की मंडेला असं जाणार, ट्युजडेला असं जाणार, या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणून या ठिकाणी या ठिकाणून गुवाहाटीहून संध्याकाळी परत. तर नॉर्थ ईस्टमध्ये स्टेट गव्हर्नमेंट्स आर युझिंग, सिक्कीम इज युझिंग इट, उत्तराखंड इज युझिंग देअर ओन हेलिकॉप्टर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांना असं लक्षात आलं या सगळ्या हिली स्टेट्सला की तिथे नुकसान खूप होतं बिकॉज ऑफ व्हेरियस नॅचरल कलॅमिटीज अँड अदर थिंग्स, डिस्ट्रप्शन होतं. तर जे कोणी गव्हर्नमेंट अधिकारी आहेत त्यांना त्या जागेचा सर्वे करण्यासाठी किंवा त्या जागेची इमिजिएट फीडबॅक घेण्यासाठी हेलिकॉप्टर इज द बेस्ट माध्यम. बरोबर. तर एक उत्तराखंडने स्वतःकडे एक हेलिकॉप्टर ठेवले. मग स्टेट गव्हर्नमेंट्सकडे बऱ्याचशा स्टेट गव्हर्नमेंट आय थिंक आउट ऑफ द 29-28 वी हॅव अबाउट 18 ऑड स्टेट गव्हर्नमेंट हेलिकॉप्टर्स प्लस मायनस वन ऑड हिअर अँड देअर. म्हणजे या स्टेट गव्हर्नमेंटची स्वतःची हेलिकॉप्टर. महाराष्ट्राकडे आपलं एक हेलिकॉप्टर आहे. तर आपल्या चीफ मिनिस्टरच्या ऑफिसनी सांगितलेल्या शेड्यूलप्रमाणे जे कोणी त्याच्यामध्ये ऑथराइज मंत्री असतील किंवा कोणी असतील त्यांना ते हेलिकॉप्टर प्लेस ए वरनं प्लेस बी ला घेऊन जायचं काम करतात.